हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर आजचा आपला हरिद्वारमध्ये दुसरा दिवस आहे. आपण काल पूर्ण दिवस आराम केला, म्हणजे शॉपिंग वगैरे केली आणि गंगेवरती गेलो. पण आज आम्ही चाललो आहोत सुरखंडा देवी इकडे. इथून काहीतरी 3.5-4 तासाचा रस्ता आहे. आणि आता आपण जाणार 2-3 मंदिर आहेत. पहिला तर सुरखंडा देवी आहे काहीतरी, अजून बाकीचं काय तुम्हाला सांगतो. आता चालत बसमध्ये, आता 30 बस आहेत वाटतं. तर बघूया कुठली बस आहे. चला जाऊया. तर गाईज अशा प्रकारे आमची बस आलेली आहे आणि आता आम्ही निघतो इकडून. सर्वजण बसल्यात बसमध्ये. ये हमारा ड्रायव्हर आहे. चार्जिंग कर सगळं. दुसरी बस आहे, दुसरी बस दिली आता इकडे चकाचक. सुरखंडा देवी. चलो चलो चलो. श्री रामचंद्र महाराज की जय. हनुमान की जय. जिकडे पाऊस चालू झालाय. आता टोलवरती आल्यात आपण आणि इकडे भरपूर पाऊस पडतोय. तर काय, आता आम्ही टोलवरती आहेत आणि टोलवरतीच आमचे 5-10 मिनटं झाले जास्त. अजूनपर्यंत स्कॅन होत नाही आणि मॅन्युअली पण करत नाहीत आणि खूप वेळ झाला थांबून ठेवले इकडे. तर काय, आता आपण आलो आहोत टपकेश्वर मंदिरामध्ये. अगोदर पहिल्या जवळ ते आलं तिकडे, तर तिकडे आपण आलो. बघा इथे मस्त मोठा शंकर आहे. हो, जाऊया आता दर्शन घ्यायला. तर गाईस तुम्ही व्ह्यू बघू शकता, जबरदस्त मस्त. तर गाईस इकडून चालत यायचा रस्ता आहे. हा, आणि इथे बघा ओम नमः शिवाय. तर आपल्याला खाली जायचंय. इथे समोर मंदिर आहे. गाइस एक नंबर धबधबा, वॉटरफॉल. शनिदेव गणपती बाप्पा मोरया. तर गाइस इकडे गुफा आहे. तर काय इकडे संतोषी माता मंदिर आहे. तर काय आपलं इकडं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललोत मेन मंदिरकडे. टपकेश्वर महादेव मंदिर इथे समोर, या साईडला मागे टपकेश्वर महादेव मंदिर. भैरव आरती. तर काय आतमध्ये इकडे गुफा आहे, बघू शकतो. बाप्पा मोरया. तपेश्वर महाराज की जय. तपेश्वर महाराज की जय. तपेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. तर गाईस आता आपण आलो बसमध्ये आणि इथे जोरात पाऊस चालू झाला. उघडत पण नाही खिडकी.
हो, इथे मोठा शंका आहे, जोरात पाऊस आला इथे. तर बाकीचे येतात बघा, रेनकोट घालून येतात सगळेजण. तर गायज आजूबाजूचं वातावरण बघू शकता तुम्ही. आणि आपण पूर्ण डोंगर चढून आलोय. भरपूर पाऊस होता म्हणून काय खिडकीतून दिसलं नाही, दिसत नव्हतं म्हणून काय दाखवलं नाही. आणि आता इथे जेवणासाठी थांबत आहेत. आता थांबतात काय माहिती नाही, बघत आहेत पहिले. इकडे हॉटेल आहे आणि अजून इकडून पाऊण तास आपल्याला पोचायला. आणि समोरून ढग बघा कसे वरती येतात आहे. सही, एक नंबर. तर काय इथे आपण जेवण वगैरे घेतलं आणि समोरचा नजारा बघा, परत चेंज. चालू तर आम्ही आता सुरकंडा देवीच्या मंदिरात चाललो आहोत. रोपवे बंद आहे, तो बघा तिथेच थांबलेला आहे. आज रोपवे बंद होता पावसामुळे मे बी. तर आम्ही आता चालत चाललो आहोत. आम्हाला वाटलं नव्हतं की चालत जावं लागेल, पण आता जावं लागलंय. आम्ही जातोय, बघू किती वेळ लागतोय. आम्ही ऑलमोस्ट अर्धा रस्ता क्रॉस केला आहे. आणि आता तुम्ही आता व्ह्यू बघू शकता. हे बघा, पूर्ण ढग दिसत आहेत. आणि हा रोपवे जे थांबलेला आहे. आणि ही आमची मावशी, आमची बाई मावशी. हे बघा छोटस मंदिर. आणि आता आम्हाला कितपर्यंत अजून चढायचंय नो आयडिया. चला. ओके. अरे आम्हाला फसवलं, अनलकी. हे बघा, रोपवे चालू झाला आणि आम्ही आता ऑलमोस्ट पोचलो. हे आमचे शॉर्टकट मास्टर. अगेन ब्यूटिफुल व्यू. रोपवे स्टार्टेड. चलते जाओ, चलते जाओ, चलते जाओ. इथे आजूबाजू जंगल 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 जंगल. असंच नाही. हे मामा कधीपासून बोलतात की आलं आलं, पण नाही आलंय. हा रस्ता कुठे जातो हे माहित नाही. इनफायनाईट आहे. चलो. बघा, इथे शेतकऱ्यांची एक मूर्ती बनवली आहे. हरिण आहे आणि मंदिराचा घंटा वाजतोय, म्हणजे वी आर ऑलमोस्ट देअर. ढग बघा, वाव.
हा, उतरायला नाही काय वाटणार, पण आम्ही अजून चढतच आहोत, पोचले नाही आहोत. रोपवेचं स्टेशन आलं आता इथे जवळ, म्हणजे मंदिर पण जवळच आहे. रोपवेचं स्टेशन ते बघा. मंदिर सही लग रहा है बा? नहीं मिलेगा। यहाँ पे खींच रही वीडियो बनवा मेरे फोन किसके पास है? सीधा व्यू. एक फोटो खींच लेते हैं यार यहाँ पे। नहीं एक फोटो यहाँ पे खींच लेते हैं। नहीं यहाँ पे भी अच्छे है, यहाँ पे खींचते हैं। बस झालं, माझा मोबाईल पडेल. रोपवे स्टेशन आलेलं आहे. अजून चढायचं आहे. आम्ही पूर्ण चढलो आणि आता रोपवे स्टार्ट झालंय. लोक येत आहेत आता. अजून येतच मी. हा? पोचलो आम्ही. मी 350च चाललो. मग आता तुला बक्षीस. वो भी तो इधर ही है. अच्छा इधर ही है. तर आम्ही मंदिरामध्ये पोचलो आहोत. सी look at the view. वाव, हा दरवाजा बघा, असं वाटतोय की स्वर्गात जातोय. डिरेक्ट एंट्री टू द हेवन. ये पण खाना कितने ये तो खा लो. हे मंदिर आहे आणि ह्याच्याच बाजूला बघा and the beautiful view.